हे आई, हा काय फालतूपणा? या डब्यात पैसे, त्या डब्यात पैसे, फायनान्शियल प्लॅनिंग नावानं तुमची बोंबच. हा, हे काय लावलंय? बाबा पण तसलेच, आरडी करा, एफडी करा, पोस्टात पैसे ठेवा, LIC करा. ही फायनान्शियल प्लॅनिंग तुमचं इतकंच मर्यादित. ह्याच्यापेक्षा जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये, नाही त्यापेक्षा म्युच्युअल फंडात जर तुम्ही पैसे टाकले असते ना, तर आज जरा कमी आपण कुठं अंबानीच्या जवळपास गेलो असतो. तसं नाही, तेवढं पण नाही, पण निदान आज आपल्याकडे पैसा ढीग असता आणि आपण निवांत असतो. हे असे बोल आपल्या आई वडिलांना आजच्या पिढीत म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटचं भूत चढणाऱ्या प्रत्येक शेमण्यानं नक्कीच दिले असतील. हो, नक्कीच. कारण सध्याची परिस्थिती बघता कमी जास्त प्रमाणात सगळीकडं असंच आहे आणि प्रत्येक आई वडिलांना, विशेषतः आयांना, कारण अजूनही काही संस्कृती जपलेली आहे त्यामुळे वडिलांना बोलण्याचं एवढं धाडस आलेलं नाहीये, परंतु आयांना तरी नक्कीच ह्या शेमण्यांनी जे आहेत ते बोल दिलेले आहेत. परंतु लक्षात घ्या, ह्याच गृहिणी, याच गृहलक्ष्मी तुमच्यापेक्षा फायनान्शियल प्लॅनिंग उत्तम करू शकतात. आजपर्यंत तुमच्या आजी, तुमची आई, काकू, जे कोण असतील, मावशी, त्यांनी हे फायनान्शियल प्लॅनिंग उत्तम केलं म्हणून आज इथवर तुम्ही आहात. तुमचं म्युच्युअल फंड, तुमचं शेअर मार्केट, तुमचं रीलचं ज्ञान त्यांच्या पुढं काहीही नाहीये.